हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचारावर आधारित असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती झाली ते राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांनी खऱ्या अर्थानं हे देशामध्ये पहिल्यांदा धाडस केलं ते राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेब, आम्हाला सर्वांनाच पितृतुल्य असे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक साहेब, अजयजी नार्वेकर, रवींद्रजी शोभणे, प्रदीपजी ढवळ, व्यासपीठावर उपस्थित असलेले कोकण साहित्य मराठी परिषदेचे सर्व पदाधिकारी, मराठी साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी वर्ग, त्यांना प्रमाणपत्र मिळाले ते सर्व अमराठी रिक्षाचालक मालक, सर्व समन्वयक आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला आठवतं 3 महिन्यापूर्वी 3.5 महिन्यापूर्वी साहेब मी रत्नागिरीमध्ये होतो आणि मला प्रताप सरनाईक साहेबांचा फोन आला की अशा पद्धतीचा आपल्याला उपक्रम राबवायचा आहे आणि मराठी भाषेचं सहकार्य आवश्यक आहे. जसं आपण सरनाईक साहेब म्हणाला की आदरणीय साहेब तुमच्या मागं पहाडासारखे उभे होते, तसंच साहेबांनी जर मला मराठी भाषेचा मंत्री केलं नसतं तर माझ्या खात्याची आणि माझी नोंद देखील आज इतिहासामध्ये झाली नसती. त्याच्यामुळे हे सगळं श्रेय तुमचं काय माझं काय हे सगळं शिंदे साहेबांचं आहे. मराठी भाषेचा मंत्री जर मी झालोच नसतो तर मला हे निधी देण्याचं भाग्य मिळालं नसतं. आणि म्हणून मी साहेबांच्या साक्षीनं सांगतो की हे वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं देखील वर्ष आहे. आणि म्हणून साहेबांच्या साक्षीनं मी सांगतो सरनाईक साहेब, हा कार्यक्रम जर तुम्ही पुढे चालू ठेवणार असाल तर जो निधी मी मागच्या वर्षी मराठी भाषेचा तुम्हाला दिला तेवढाच निधी पुढच्या वर्षी तरतूद करण्याची जबाबदारी देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वीकारतो. कारण साहेब देखील अनेक वेळा भाषणातनं सांगतात की आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललो आहे, बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं काम आम्ही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतोय. आणि म्हणूनच मी सुरुवात अशी केली की बाळासाहेबांच्या विचारावर आधारित असलेला हा ज्योतिताई कार्यक्रम आहे. कारण शेवटी राजकारण करत असताना हा समाजकारणाचा भाग आहे. अमराठी माणसाला मराठी बोलता येत नाही म्हणून त्याच्यावर जबरदस्ती करणं किंवा त्याच्या समोर जाऊन 4 लोकांनी उभं राहणं, त्याच्यापेक्षा 2 लोकांनी विद्वान त्याला मराठी शिकवणं आणि मातृभाषा शिकवणारा हा अमराठी लोकांना देशातला पहिला उपक्रम आहे, याची पूर्ण माहिती मी आज सकाळपासून घेतली. आणि म्हणून ढवळ सरांना देखील मनापासून धन्यवाद देतो. साहेब 105 दिवस हा कार्यक्रम चालला, पण 105 दिवस सगळ्यात जास्त मला व्हॉट्सअपवर जर मेसेज कोणी टाकले असतील तर ते ढवळ सरांनी टाकले. आणि एखाद्या मेसेजला जर मी रिप्लाय केला नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रश्नचिन्ह यायचं. आणि एकाच दिवशी 4-4 मेसेज टाकले तर अभिनंदनाचा मेसेज देखील यायचा की मराठी भाषेचा मंत्री माझे मेसेज वाचतो, याच्यामधनं आम्हाला स्फूर्ती आणि ऊर्जा मिळते. आणि म्हणून ढवळ सर तुम्ही असाल, तुमचे सर्व सहकारी असतील, यांनी अपार मेहनत ही महाराष्ट्र शासनासाठी घेतली, याबद्दल देखील मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो. साहेब मला व्यासपीठावर आता शहाजी बापूंचा देखील भास झाला. आपल्याला ज्यावेळी सगळे भेटत होते तुम्ही त्यांना सर्टिफिकेट देत होता तर मी सहज माझ्या एका मित्राला विचारलं काय कसं काय सगळं व्यवस्थित आहे का. त्यांनी मला सांगितलं की मी पूर्वीपासूनच साहेबांबरोबर काम करत असल्यामुळं सगळं एकदम ओके आहे. त्याच्यामुळे एकदम ओके हा शब्द आमचा अमराठी रिक्षा चालक देखील वापरायला लागला. शहाजी बापूंची तर आठवण एवढ्यासाठीच झाली कारण शहाजी बापूंचं देखील मराठी भाषेवर अतिशय चांगलं प्रभुत्व आहे. आणि अशा पद्धतीचे कार्यकर्ते, रिक्षा चालक, रिक्षा मालक सरनाईक साहेब तुम्ही तयार केले, हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते की साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मी त्या राजकारणामध्ये मला जायचं नाही, परंतु जी वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती असली पाहिजे म्हणून थोडी आठवण करून देतो. काही लोक साहेबांना कायम हिणवायची की साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले तरी ते रिक्षावाले आहेत. पण साहेबांनी जर पहिला निर्णय रिक्षावाल्यांसाठी जर काय घेतला असेल आणि त्याचा फायदा या पुढच्या 2 महिन्यापासून या संपूर्ण महाराष्ट्रातल्या रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना आणि मालकांना मिळणार आहे, ते म्हणजे देशातलं दुसरं रिक्षा चालक, टॅक्सी चालक मालकांचं झालेलं महामंडळ आणि त्याच्यातनं मिळणारी तुम्हाला उभारी. हा जर निर्णय कोणी घेतला असेल तर तो मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. आणि म्हणून त्याच्यासाठी देखील माननीय साहेबांना आपण मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. शेवटी रिक्षा चालक, मला असं वाटतं की आज सगळे पांढऱ्या कपड्यामध्ये आलेले आहेत.
हां नाही, मालक चालक जे काय असतील ते, मी काय चालक म्हटलं म्हणून गैरसमज कोणी करून घेऊ नका. परंतु आज 100% परिवहन विभागाचा नियम हे आमचे रिक्षा मालक पाळतात, हे आज या कार्यक्रमातून सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून हे देखील सांगतो की मराठी भाषा ही अशी एक भाषा आहे जी आमची मातृभाषा आहे, जी आज तुम्ही शिकलेला आहात. ही जगातली अशी एक गोड लावणारी भाषा आहे की जी तुम्ही आज शिकलेला आहात, आणि ही भाषा जगातल्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये बोलली जाते. मला साहेबांनी राज्याचा उद्योगमंत्री केलं. मी अनेक वेळा साहेबांबरोबर किंवा साहेबांच्या पश्चात परदेशामध्ये गेलो, परंतु मी मराठी बोललो म्हणून कुठं मला अडचण निर्माण झाली हे कुठेही जगभरामध्ये मला जाणवलं नाही. आणि म्हणून या मराठी भाषेची ताकदच अशी आहे की त्या मराठी भाषेमुळं आपलं व्यक्तिमत्व आहे त्याच्यापेक्षा खुलून जातं. आणि म्हणून आज तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितल्यानंतर, मराठी भाषा शिकल्यानंतर माझा रिक्षा चालक, रिक्षा मालक जो कोण असेल त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आलं आहे की मी महाराष्ट्रामध्ये राहतो आणि मला महाराष्ट्राच्या मातृभाषेबद्दल आदर आहे. मी मराठी बोलायला शिकलो आहे, मी आता माझ्या मुलाबाळांना मराठी बोलायला शिकवेन, हा एक आत्मविश्वास तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. म्हणून तुमचं मनपूर्वक मी मनापासून अभिनंदन करतो. आणि शोभणे सर, तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो की कुमार विश्वकोशाचं आज साहेबांच्या हस्ते तुम्ही प्रकाशन केलं. मला अजून एक रिक्षा चालकांना विनंती करायची आहे की हा कुमार विश्वकोश जर तुम्हाला उपलब्ध करून द्यायचा असेल तर नाममात्र दरामध्ये किंवा मोफत देखील आम्ही मराठी भाषेमार्फत उपलब्ध करून देऊ, जेणेकरून तुमच्या शब्दसंग्रहामध्ये भर पडेल. मराठी भाषेचे अनेक शब्दसंग्रह आमच्याकडे, शब्दकोश आहेत. परिवहन विभागामार्फत हा जर उपक्रम साहेब आपण राबवलात तर सोप्यात सोपे शब्द मराठी बोलण्यासाठी काय आवश्यक आहेत असे देखील शब्दकोश शोभणे सर आपल्याकडे आहेत. ते देखील रिक्षा चालकांना आम्ही मोफत देऊ. परंतु आमचा रिक्षा चालक आता नुसतं व्यवहारी मराठी बोलणार नाही तर साहित्यिकांसारखं मराठी बोलू शकतो. हा पुढचा अध्याय आपल्याला लिहायचा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या सर्व सहकाऱ्यांना मराठी भाषेच्या देखील मी मनापासून धन्यवाद देतो. ढवळे सर, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की अहोरात्र मेहनत करून हा उपक्रम 1,47,000 अमराठी लोकांपर्यंत आपण पोचवलात, त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि साहेबांच्या संकल्पनेतनं आणि साहेब आमच्या दोघांच्याही पाठी ठामपणानं उभं राहिल्यामुळं हा उपक्रम प्रत्यक्ष आम्ही साजरा करू शकलो, त्याबद्दल साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.